नमस्कार. आज आपण कैरीचे दोन प्रकार बनवणार आहोत. त्यामध्ये एक म्हणजे कैरीची आंबट-गोड चटणी आणि दुसरा कैरीचा मेथांबा. आधी मी कैरीची आंबट-गोड चटणी बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: कैरी, मेथी, बडीशेप, कलोंजी, मीठ, मिरची पावडर, हळद आणि गूळ. कैरी ही मी धुवून स्वच्छ पुसून घेतली आहे. ती आता सोलून त्याचे पातळ काप करून घेते. मी कैरी सोलून त्याचे उभे काप करते. ते कसे पातळ काप कसे करायचे ते मी तुम्हाला दाखवते. हे खूप लांब होतात म्हणून त्याच्यामध्ये अजून एक काप घेते, म्हणजे हे असे पातळ काप होतील. असे सेपरेट करून घ्यायचे, वेगवेगळे करून घ्यायचे. आता आपले कैरीचे काप करून झाले आहेत. आता ते आपण शिजवून घेऊया. आपल्याला कैरी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवर आणि गॅस चालू करते. त्यामध्ये मी तेल घालते आणि तेल चांगलं तापलं पाहिजे. आता आपलं तेल चांगलं तापलं आहे. त्यामध्ये आपण पहिले बडीशेप घालूया. बडीशेप थोडी लालसर होऊ दे. त्यावर कलोंजी घालते. त्यावर कलोंजी, त्यावर मेथीचे दाणे. ह्यामध्ये आपण बडीशेप, कलोंजी आणि मेथीचे दाणे घातलेत. आपण ह्याच्यामध्ये राई अजिबात घालायची नाही, कारण आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये राई असते. ती राई ह्यामध्ये अजिबात घालायची नाही. ती चांगली फुलून द्यायचं. कलोंजी म्हणजे कांद्याचं बी असते, ते आपण चांगलं असं फुलून द्यायचं. आता त्यावर आपण कैरी घालूया. ही फोडणी सगळी त्याला तळून घेऊया. आता त्यामध्ये आपण घालूया हळद, मिरची पावडर, मीठ आणि हे सगळं परतून घेऊया, म्हणजे हा सगळा मसाला फोडीना चांगला लागेल. आता हे आपलं चांगलं परतून झालं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालते, म्हणजे आपला मसाला करपणार नाही. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवून 5 मिनटं त्याला वाफ घेते. एकदम बारीक गॅस करून ठेवायचा, म्हणजे त्याचा मसाला करपणार नाही. 5 मिनिट झाले आहेत आणि आपली कैरी आता चांगली शिजली आहे. त्याचे 2 तुकडे होतात. आता त्यामध्ये आपण गूळ घालूया. कैरीपेक्षा थोडा कमी घालायचा गूळ. कैरीचा अर्धा घालायचा. जर आंबट कैरी असेल तर थोडासा 100 ग्रॅम जास्ती घालायचा, 50-100 ग्रॅम. गूळ टाकल्यानंतर सतत परतत राहायचं, कारण तो वितळतो आणि तो खाली लागू नये म्हणून. गूळ आता आपण चांगला 5 मिनिट शिजवून घेऊया. आता आपला गूळ चांगला शिजला आहे आणि आपली ही कैरीची चटणी तयार झाली आहे. ही चटणी बनवायला 10 ते 15 मिनटंच लागतात आणि टेस्टला अतिशय चांगली लागते. ही पराठा, थेपले, चपाती कशाबरोबरही चांगली लागते. आता आपण कैरीचा मेथांबा बनवणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य: कैरी, मीठ, मसाला, हळद, हिंग, राई, मेथीचे दाणे आणि गूळ. कैरी ही मी स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे. ती आता मी सोलून घेते आणि त्याचे पातळ काप करून घेते. कैरीच्या आता पातळ फोडी कशा करायच्या त्या मी तुम्हाला दाखवते. आता या फोडी एकदम लांब होतात म्हणून मधून त्याला एक काप देते. आणि आता ह्या सगळ्या अशा वेगळ्या करायच्या. अशा पातळ फोडी केल्या की शिजायला जास्ती वेळ लागत नाही. आपल्या सर्व फोडी कापून झालेल्या आहेत. त्या आता आपण शिजवून घेऊया. आता गॅसवरती कढई ठेवली आहे आणि गॅस चालू केला आहे. त्यामध्ये आपण तेल घालून घेऊया. तेल चांगलं तापलं पाहिजे. मग त्यामध्ये आपण राई आणि मेथी घालू. तेल आता आपलं चांगलं तापलं आहे. गॅस मी बारीक करून घेते. त्यामध्ये राई घालूया. राई चांगली फुलली पाहिजे. राई फुलल्यानंतर त्यामध्ये आपण मेथीचे दाणे घालू. राई आता आपली चांगली फुलली आहे. त्यामध्ये आपण मेथीचे दाणे घालू.
मेथीचे दाणे पण चांगले फुलले पाहिजे. त्यामध्ये आता आपण हिंग घालूया. हिंग पण आता चांगला फुलला आहे. त्यावरती आपण कैरीच्या फोडी घालूया. सर्व फोडणी आपण त्याला चांगली लागली पाहिजे त्याला, कैरीच्या फोडींना. त्यामध्ये आता आपण हळद घालूया. मीठ. परतून आपण थोडं पाणी घालून आपण कैरी जरा शिजवून घेऊया. कैरी शिजण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं पाणी घालते. आता त्यावर झाकण ठेवून मी एक वाफ घेते, म्हणजे कैरी आपली शिजेल. बारीक गॅसवर ती 2-4 मिनटंच शिजवावं, जास्ती वेळ शिजवू नये, नाहीतर ते कैरी जास्ती शिजली जाईल. आता आपले 2 मिनिट झाले आहेत. आपण आता झाकण काढून बघूया कैरी शिजली का. कैरी आता 2 तुकडे होतात, म्हणजे कैरी चांगली शिजली आहे. त्यामध्ये आपण आता मसाला घालूया. मिरची पावडर. आता त्यामध्ये गूळ पण घालूया. कैरीचा अर्धा गूळ घालायचा आणि हा परतत राहायचा, गूळ खाली लागू नये म्हणून. आता गूळ सगळं पातळ होईल तोपर्यंत ढवळत राहायचं. आता आपला मेथांबा तयार झाला आहे. मी आता गॅस बंद करते. आता आपला मेथांबा तयार झाला आहे. हा आपण पराठा, थेपले, चपाती कशाबरोबरही खाऊ शकतो. तसंच जेवतानाही साईडला घेऊ शकतो. ही कैरीची आंबट-गोड चटणी आहे आणि हा मेथांबा आहे. दोघांची रेसिपी सारखीच आहे, पण त्यामध्ये घालायचे जे पदार्थ आहेत ते दोन्हीमध्ये वेगवेगळे आहेत. ह्यामध्ये राई अजिबात वापरत नाही आणि बडीशेप आणि कलोंजी ह्याचा वापर केला आहे. ते तेलामध्येच घालतो, त्यामुळे ह्याची टेस्ट वेगळी लागते. आणि ह्याच्यामध्ये राई आणि मेथीचे दाणे घातलेले आहेत, त्यामुळे ह्याची टेस्ट वेगळी लागते. पण दोन्ही खूप सुंदर लागतात आणि दोन्ही आपण जेवणात वापरू शकतो. ह्या दोन्ही कैऱ्या गॅसवरती चांगल्या शिजवलेल्या आहेत, त्यामुळे ह्या जास्ती दिवस टिकतात. बाहेरसुद्धा 15-20 दिवस चांगले राहतात. तुम्हाला जर जास्ती वाटत असेल तर तुम्ही फ्रीजमध्येही ठेवू शकता. माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.